ग्रामसेवकांना हाताशी धरून तब्बल 2.25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नांदेडजवळील वाजेगाव येथील शेख जमील अहमद सरपंच पदावर आहे। 2010 ते 2019 या काळात सरपंच शेख जमील याने शासनाच्या निधीचा अपहार केला। दलित वस्तीचा निधी लाटणे, काम न करता निधी लाटणे, मयत व्यक्तीच्या नावावर निधी लाटणे, ग्रामपंचायतीच्या खात्यावरील निधी स्वतःच्या बँक खात्यात वळवणे असे गैरप्रकार शेख जमील याने केले। तत्कालीन ग्रामसेवक SM देशमुख आणि SH बोथीकर यांनी अपहार करण्यासाठी सरपंचाला मदत केली। याबाबत तक्रारी झाल्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे चौकशी करण्यात येऊन सरपंच दोषी असल्याचा अहवालही देण्यात आला होता, पण सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। अखेर अपहाराची सर्व माहिती गोळा करून पत्रकार लतीफ खान पठाण यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यावरून सरपंच शेख जमील अहमद, ग्रामसेवक SM देशमुख आणि ग्रामसेवक SH बोथीकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सरपंच शेख जमीलला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत।